नितीन गडकरींनी भाजप सोडून यावं, आम्ही त्यांना निवडून आणू. उमरगातल्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. दोन 2047 साली भारत विकसित होईल, पण तोपर्यंत इथल्या गरीब शेतकऱ्यांनी वाट पाहायची का? त्याला आज काय देणार ते सांगा. उद्धव ठाकरेंचा थेट मोदींवर घणाघात. मला शरद पवार म्हणतात, माझ्या वाटेला गेला तर मी सोडत नाही. आमदार सुनील शेळकेंना पवारांचा इशारा, तर शरद पवारांनी पुरावा द्यावा, सुनील शेळकेंचं आव्हान. सुनील शेळकेंना सत्तेचा अहंकार, पवारांना आव्हान देण्याची त्यांची लायकी नाही. पवार गटाचे मदन बाफना यांची टीका, तर सुनील शेळकेंचा धमकीचा व्हिडिओही समोर. रावसाहेब दानवेंच्या खिशात भाजप उमेदवारांची यादी, पत्रकारांना दाखवला कालच्या बैठकीतला कागद. धुळे, नाशिक, पालघर या जागांचा दानवेंकडून उल्लेख. महायुतीच्या जागा वाटपात मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची अदलाबदल होण्याची शक्यता. शिंदे आणि अजित पवारांचे काही उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढण्याची शक्यता. भाजपनं शिवसेनेचा गळा कापू नये, रामदास कदम यांचा थेट इशारा, तर कदमांचं अशी वक्तव्य करण्याची सवय, फडणवीसांकडून दुर्लक्ष. शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी 8 एप्रिलला पुढची सुनावणी. अध्यक्षांपुढील सुनावणीतली मूळ कागदपत्र सुप्रीम कोर्टानं मागवली. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कमध्ये होणार. सभेला राज्य सरकारची परवानगी. 17 मार्चला होणार सभा. कलम 370 हटवल्यावर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच काश्मीर दौऱ्यावर. विशेष दर्जा काढल्यावर पर्यटनाचे सर्व विक्रम मोडले, मोदींचं वक्तव्य. निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ. 1 जानेवारी 2024 पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता 50%वर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.